मरण जगण्याचं अंतिम सत्य. जो जन्माला आला आहे त्याला एक ना एक दिवस मरण येणार हे निश्चित. पण मुलाच्या इच्छा मरणासाठी आई वडिलांनाच न्यायालयात धाव घ्यावी लागली तर? हो, अशी घटना घडली आहे. आपल्या तरुण मुलाला इच्छा मरणाची परवानगी मिळावी म्हणून आई वडिलांनीच न्यायालयात धाव घेतली. मुलाचं मरण मागावं असं कुठल्या आई वडिलांना वाटेल, पण ते त्याचा त्रास सुद्धा बघू शकत नव्हते आणि त्यामुळे त्यांनी अखेर हा निर्णय घेतला. हरीश राणा 2013 साली चंदीगडमध्ये शिकत असताना एका इमारतीच्या 4थ्या मजल्यावरून पडला होता. या अपघातात त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तो व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये गेला आणि गेली 13 वर्ष कोमात आहे. त्याच्या मेंदूतील नसाही सुकल्या आणि त्याचे जीवन पूर्णपणे लाईफ सपोर्ट आणि फीडिंग ट्यूबवर अवलंबून झाले. ही अवस्था पाहून त्याच्या वृद्ध पालकांनी न्यायालयात त्याचे लाईफ सपोर्ट काढण्याची परवानगी मागितली. यावर देशाच्या न्यायव्यवस्थेत अत्यंत संवेदनशील आणि ऐतिहासिक ठरणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. 13 वर्षापासून कोमात असलेल्या 32 वर्षीय हरीश राणा यांना निष्क्रिय इच्छा मरण देण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. न्यायमूर्ती JB पार्डीवाला आणि KV विश्वनाथन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. हा निर्णय देताना न्यायालयातील वातावरण सुद्धा भावूक झालं होतं. न्यायमूर्ती पार्डीवाला यांनी हरीशच्या पालकांना उद्देशून, तुम्ही तुमच्या मुलाला सोडून देत नाही तर त्याला सन्मानाने निरोप देत आहात असं म्हणताना त्यांचा कंठ दाटल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या उपचारासाठी त्याच्या आईवडिलांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. राहतं घर सुद्धा त्यांनी विकलं, पण शेवटी नियतीसमोर त्यांना हार मानावी लागली.